नजीक अनेक गड किल्ले लपलेले आहेत. त्यापैकी आपल्या स्वराज्यामध्ये समावेश असलेला पालघरमधील सकवर या गावातील आहे तो म्हणजे टकमक किल्ला. बऱ्याच लोकांना या टकमक किल्ल्याची खूप कमी प्रमाणात माहिती आहे. तर चला या किल्ल्याची संरचना व इतिहास जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी अमित शेलार आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण पालघरमध्ये असलेल्या सकवर गावामध्ये टकमक किल्ल्यावर जाणार आहेत. तर चला बघूया आपण टकमक किल्ल्याचा प्रवास आपला कसा होतो येतो. तर चला टकमक किल्ल्याच्या प्रवासाकडे आपण जाणार आहोत. टकमक किल्ल्यावर यायला आपल्याला विरार किंवा सफाळी रेल्वे स्थानकावरून फक्त 25 ते 30 किलोमीटर अंतर इतके पार करावे लागते. खाजगी किंवा सरकारी वाहनाने आलात तर आपल्याला 50 ते 60 रुपये इतका खर्च या ठिकाणी आपल्याला होतो. मुंबई अहमदाबाद महामार्गावर येताच आपल्याला टकमक गडाचे दर्शन होते. टकमक किल्ल्यावर जायला आपल्यासोबत आपले 2 मित्र आलेले आहेत. हा आहे एकनाथ आणि मागे आहे तो सूरज जाड्या. सकवर गाव पार करून आपल्याला जवळजवळ 15-20 मिनटं झालेले आहेत आणि आपल्याला आता किल्ल्याची चढ लागलेली आहे. राजा भीमदेवाने या गडाची उभारणी केली. त्यानंतर गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात हा गड गेला. आशेरी व कोहसगड याच गडांबरोबर टकमक किल्ला सुद्धा मराठ्यांनी ताब्यात घेतला असावा. त्यानंतर हा गड पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला. गावकऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही गडाच्या योग्य त्या मार्गाने निघालो. टकमक गडाचे नाव हे रायगड गडावर असलेल्या टकमक टोकाच्या नावाशी मिळते जुळते आहे. आजूबाजूला भरपूर अशी झाडं असल्यामुळे सावली आपल्याला मिळते. त्याच्यामुळे उन्हाचा जास्त त्रास होत नाही आणि आज ढगाळ वातावरण असल्यामुळे जास्त ऊन सुद्धा लागत नाही. शांत वातावरण आणि निसर्गरम्य जागेत ठिकाणी फिरण्यासाठी मजाच काही वेगळी असते. जवळजवळ प्रवासाचा एक टप्पा आपण पार केलेला आहे आणि आता आपण माथ्यावर पोचलेलो आहेत. दमछाक भरपूर लागलेले आहे आणि सोबत पाणी आणलेलं आहे. पाण्याची कमतरता आपल्याला भासू शकते. रस्ता पार करून झालेला आहे आपला आणि आता भूक लागल्यामुळे आम्ही नाश्ता करण्यासाठी बसलो आहे. आज सोबत नाश्ता जोडीला घेऊन आलेत आम्ही. किल्ल्यावर जाताना आपल्याला जागोजागी असे किल्ल्यावर पोहोचण्यासाठी ॲरो दाखवलेले आहेत. दिशादर्शक म्हणून आपण त्या रस्त्याला जाऊ शकतो. किल्ल्यावर जाताना आपल्याला अनेक अशा फसव्या पाऊलवाटा भेटतात, पण मुख्य वाट आपल्याला इथे दर्शवलेले आहे. असे लाड फडके जागे बांधलेले आहेत. त्याच्यामुळे आपण रस्ता भटकू नाही शकू शकत. प्रवासाचा दुसरा टप्पा सुद्धा आपण पार केलेला आहे आणि आपल्याला वरती आल्यावर एकदम माथ्यावर सुंदर अशी पायवाट दिसलेली आहे. इथूनच आपल्याला गडाचे दर्शन सुद्धा होते. तुम्ही बघू शकता गड अजून आपल्याला खूप लांब आहे आणि बघूया वरती आपल्याला काय काय बघायला भेटते. बघू शकता आपण गडाचे दृश्य. एकदम सुंदर असं गड आपल्याला इथे बघायला भेटतोय. इथपर्यंत पोहोचताना बराचसा दमछाक लागलेला आहे आपल्याला. तरी पण वरती गडावरती काय आहे हे पाहण्यासाठी उत्साह जास्तच अजून वाढलेला आहे. वाटेत आपल्याला गडप्रेमी भेटलेले होते. गड सर करून आलेले होते. त्यांच्यासोबत लहान मुलगा आणि एक लहान कुत्रा होता. त्या कुत्र्याला भूक लागल्यामुळे त्याने आपल्याकडे बिस्किटची मागणी केलेली होती आणि आपल्याकडे बिस्किट उपलब्ध होता आणि आपण त्यांना दिला बिस्किट. बरं वाटतंय आपण कोणाची मदत करू शकतो. टकमक गडाची उंची समुद्र सपाटीपासून 1800 फूट इतकी आहे. या गडाचा स्वतःचा एक प्राचीन इतिहास आहे. डोंगरी भाग, व्यापारी मार्ग आणि जलमार्ग त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती केली होती. शिवाजी अप्पांनी वसई मोहीम काढल्यानंतर या गडाला महत्त्व आले होते. मराठ्यांनी 1735 मध्ये हा गड पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला. त्यानंतर मराठे आणि पोर्तुगीज यांच्यात झालेल्या तहामुळे हा गड पुन्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला
8 एप्रिल 1737 मध्ये हा गड पुन्हा पंताजी मोरेश्वर यांच्या लढाईतून हा गड परत मराठ्यांच्या ताब्यात आला. गडाच्या टोकावर पोहोचण्यासाठी याचा रस्ता बराचसा कठीण होत चाललेला आहे. टकमक किल्ला सर करण्यासाठी वाटतो तितका सोपा नाही मिळत. जवळजवळ 2.5 तास प्रवास करून सुद्धा आपण गडाच्या टोकावर अजून पोहोचले नाही मिळत. ये लवकर. किल्ल्याच्या पहिल्या टोकावर आपण पोहोचलेलो आहेत आणि तिथून आपल्याला सुंदर असा नजारा बघायला मिळतोय. बघू शकता तुम्ही चौबाजूने सुंदर अशी झाडे झुडपे आणि हा वरती टकमक किल्ला. खूप असं सुंदर दृश्य आहे. किल्ल्याच्या वरती आपल्याला सुंदरशी झाडं भेटतात, त्याच्यामध्ये सावलीमध्ये बसायला आपल्याला झाडं आपल्याला ठिकठिकाणी आहेत, त्यामुळे थकवा जाणवत नाही उन्हामध्ये. ते आपण बसून आराम करू शकतो. मित्रांनो, 3 तासाच्या प्रवासानंतर आपण किल्ल्याच्या प्रमुख प्रवेशद्वाराला जवळ पोहोचलेलो आहेत. तुम्ही बघू शकता अजून पायऱ्या ह्या आपल्याला दिसत आहेत, व्यवस्थितपणे रचलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आजूबाजूला किल्ल्याची तटबंदी आपल्याला बघायला मिळते. सध्या ती पडक्या अवस्थेत आहे, त्याच्यामुळे पूर्ण दिसत नाही. आणि आहे गडावर जाण्यासाठी आपला रस्ता. तर फायनली आपण गडावर पोहोचलेलो आहेत आणि गडावर आपल्याला आल्याला आपल्याला पाण्याची सुंदर कुंड बघायला मिळतात. पूर्णतः दगडामध्ये करून बनवलेले आहेत आणि हे पाणी आपण पिऊ शकतो. प्राचीन काळामध्ये पिण्याची पाण्याची टंचाई न व्हावी याकरता या गड्यावर दगडात कोरलेली पाण्याची 2 कुंड आपल्याला बघायला मिळतात. गडावर आल्यास आपल्याला खडकामध्ये असे खड्डे बनवलेले दिसतात. कदाचित हे वास्तू बांधण्यासाठी खड्डे बनवले असतील असं आपल्याला वाटते. टकमक गडाच्या पूर्वेला अतिशय भयानक असा कातळकडा इथे आपल्याला बघायला मिळतं. गडावर पोचल्यावर वाहती हवा आणि सुंदर असं दृश्य पाहून मन एकदम तृप्त होते. ढगाळ वातावरण आणि वाढत्या प्रदूषणामुळे आपल्याला आजूबाजूचा प्रदेश फार कमी दिसून येतोय, पण पूर्वीच्या काळी हा प्रदेश पूर्णतः दिसू शकत असेल असं आपल्याला वाटते. किल्ल्याच्या उत्तरेला आल्यावर आपल्याला एक दुसरं पाण्याचा टाका इकडे बघायला मिळते. तर आपण आता किल्ल्याच्या दुसऱ्या टोकावर पोहोचलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय. सुरुवातीला 1594 ते 1737 पर्यंत पोर्तुगीजचा या टकमक किल्ल्यावरती वर्चस्व होते. त्यानंतर वसईची लढाई झाली आणि हा किल्ला मराठ्यांनी ताब्यात घेतला. त्यानंतर युनायटेड किंगडम, ईस्ट इंडिया कंपनी व ब्रिटिश राजवटीच्या खाली हा किल्ला गेला. त्याच्यानंतर भारत स्वतंत्र झाला आणि हा किल्ला परत भारतीयांच्या ताब्यात आला.
पुढे गेल्यानंतर आपल्याला जुनी तटबंदी बघायला भेटते आणि तिथून पुढे गेल्यानंतर ते आपल्याला एक छत बघायला भेटते. बघूया पुढे काय. गडाच्या मध्यभागी आपल्याला एक पवित्र देवस्थान म्हणून बघायला भेटते आणि ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण व्हावे यासाठी वरती छत आपल्याला बघायला मिळते आणि 2 तोफा आपल्या पडक्या अवस्थेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला बघायला भेटतात. तुम्ही बघू शकता 2 तोफा इकडे आहेत. या देवस्थानाच्या जागी आपल्याला एक फलक बघायला भेटते. तिथे लिहिलेलं आहे मंदिर परिसरात कचरा करू नये तसेच तोफांना उचलू नये. इकडे आपल्याला छोटंसं एक तलाव म्हणून बघायला मिळते. सध्या त्याच्यामध्ये पाणी नाही मिळत. तुम्ही बघू शकता छोटंसं एक तलाव आहे. तलाव भरून झाल्यानंतर तिथून पाणी उलटून जाण्यासाठी हा मार्ग इथून आपल्याला बघायला मिळतो. गड फिरून झाल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही पाण्याच्या टाक्यापाशी आलेलो आहेत आणि पाणी घेऊन आता परतीच्या रस्त्याला आम्ही निघत आहेत. बरेचसे गडप्रेमी गडावर आल्यावर आपलं स्वतःचं नाव टाकून आपल्या गडावर वर्चस्व दाखवतात. परंतु आपल्या शिवाजी महाराजांनी व मावळ्यांनी या गडासाठी किती संघर्ष केल्यात ही आपल्याला जाणीव असली पाहिजे. त्याच्यामुळे कृपया गडावर नावं वगैरे टाकू नका. या किल्ल्यावरून उतरताना मात्र पायांचा थरकाप नक्कीच आपल्याला जाणवतोय. टकमक किल्ल्यावरती उतरताना आपल्याला एक इथे दगडाच्या रूपात एक माणसाची आकृती आता बघायला भेटते. बघू शकता. गडावर जाताना आम्ही फक्त 3 व्यक्ती गेलो होतो आणि हा आपल्या जोडीला 4था व्यक्ती जोडलेला आहे. गडावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जोडीला हा कुत्रा नेहमी बघायला आपल्याला मिळतो. कारण गडावर गड सर करून गेलेल्या माणसाच्या जोडीला सुद्धा हा कुत्रा होता आणि परत आम्हाला सुद्धा हा कुत्रा भेटलेला आहे. वसई मोहिमेनंतर या किल्ल्याचे महत्त्व कमी होत गेले. 18व्या शतकात इंग्रजांनी या किल्ल्याचा वापर कैदखाना म्हणून केला. त्यानंतर इंग्रजांनी इतर अनेक किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याची वरील टाकी आणि जाण्याचा मार्ग यांची नासधूस करून किल्ला पुन्हा वसणार नाही याची काळजी घेतली. 12व्या शतकातील महिकामती नगरीच्या व्यापारी मार्गावर संरक्षणकर्ता म्हणून हा टकमक किल्ला उभा होता. तर मित्रांनो, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने टकमक किल्ला हा पार केलेला आहे. अगदी सुखरूपरित्या आपण खाली पोहोचलेलो आहे. तर या गडाचे महत्त्व जास्त लोकांना माहीत नसून या गडाला नक्की भेट द्या. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जय महाराष्ट्र, जय जोहार. जय जोहार, जय आदिवासी.